नमस्कार. जगाचा इतिहास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दगडी हत्यारे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मानवाचा सर्वात पहिला शोध म्हणजे नैसर्गिक स्वरूपात सापडलेले तीक्ष्ण गारगुटीचे दगड होय. आदिमानवाने याचा वापर केला आणि नंतर जाणीवपूर्वक दगड घासून त्यांना तीक्ष्ण रूप दिले. ही पद्धत मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून चालत आली आहे. 1996 मध्ये केनिया येथे सापडलेले दगडांची हत्यारे तब्बल 26 लाख वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. पुराश्मयुगात प्रामुख्याने आढळणाऱ्या हत्यारांचे प्रकार त्यांच्या आकारानुसार आणि स्वरूपानुसार बदलत गेले. त्यांना कोर, फ्लेक आणि ब्लेड म्हणून ओळखले जाते. गाभ्याची हत्यारे ही सर्वात मोठी व प्राचीन मानली जातात. मुठीच्या आकाराच्या दगडावर दुसऱ्या एखाद्या दगडाने प्रहार करून ही हत्यारे बनवली जात. एका बाजूचे मोठे पापुद्रे काढून त्याला तीक्ष्ण कडा दिली जाई. हे एक बहुउद्देशीय हत्यार होते, ज्याचा वापर दगड तोडण्यासाठी, कुटण्यासाठी किंवा कापण्यासाठी केला जात असे. कालांतराने पातळ आणि अधिक तीक्ष्ण गाभ्याची हत्यारे विकसित झाली, जी खूप जास्त उपयोगी ठरली. बराच काळानंतर, विशेषतः अश्मयुगाच्या शेवटच्या 10,000 वर्षांमध्ये दगडी वस्तू तयार करण्याच्या इतर पद्धती समोर आल्या. यामध्ये दगडावर टिपके देणे, घासणे, करवतीने कापणे आणि छिद्र पाडणे या तंत्रांचा समावेश झाला. हत्यारे बनवण्याच्या या उत्क्रांतीमुळे मानवाला अशी अनेक कामे करणे शक्य झाले, जी पूर्वी अशक्य होती किंवा अत्यंत कठीण होती. प्राण्यांची कातडी सोलणे, मांस वेगळे करणे आणि त्यांचे तुकडे करणे हे दगडी कटर व चॉपरच्या मदतीने सोपे झाले. प्राण्यांच्या कातडीपासून कपडे बनवले जात. ही कातडी दगडाने घासून स्वच्छ केली जात आणि नंतर सुईसारख्या टोकदार साधनाने त्यांना छिद्र पाडले जाई. शिकारीसाठी दगडी प्लेक्सपासून बनवलेल्या भाल्यांच्या वापरामुळे मानवी शिकार अधिक कार्यक्षम झाली. दगडी कुऱ्हाडीच्या मदतीने आदिमानव स्वतःसाठी निवारा तयार करू शकला आणि भौतिक जगाला आपल्या गरजेनुसार आकार देऊ शकला. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.